इयत्ता 4 स्वाध्याय एक अपूर्व सोहळा। रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा। अ. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली। आ. शिवरायांचा राज्याभिषेक सन 1674 मध्ये झाला। प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ. सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते? उत्तर: सोन्याच्या घागरीत गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचे पाणी भरलेले होते। आ. शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला? उत्तर: शिवरायांनी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक शक सुरू केला। 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। अ. शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले? उत्तर: मराठ्यांच्या स्वराज्याला सर्व राजेराजवाड्यांनी मान्यता द्यावी। शेकडो वर्षांनंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला। हे स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळावे आणि हे स्वराज्य भक्कम करावे या हेतूंनी शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले। आ. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली? उत्तर: रायगड हा मजबूत किल्ला होता। रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते। तेथून शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते, म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली। इ. माँसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू का वाहू लागले? उत्तर: राज्याभिषेकानंतर शिवरायांना पोटाशी धरताना माँसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। कारण राज्याभिषेकामुळे जिजामातेने केलेल्या 30 वर्षाच्या कष्टाचे चीज झाले होते। शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वराज्य स्थापनेचे स्वप्न आज साकार झाले होते। त्यामुळे जिजाऊंचा आनंद अश्रूंवाटे बाहेर पडला।